साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। ईश्वर सर्वव्यापी आहे, सृष्टीच्या कडाकडामध्ये तो विराजमान आहे। याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य आहे। हे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 59व्या संत समागमाच्या प्रथम दिवशी 24 जानेवारी रोजी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले। सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या 3 दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी झाले होते। सद्गुरू माताजी म्हणाल्या, जीवनात जेव्हा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश येतो तेव्हा भक्ताला इतरांच्या वेदनांची जाणीव होऊ लागते। त्याच्या अंतर्मनात दया व करुणेचा भाव उत्पन्न होतो। ज्याच्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाचे कल्याण झाले आहे त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनातही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न तो अत्यंत उदार आणि नम्र भावनेने करतो। असे संतजन स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे जीवन जगून हा दैवी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात। शेवटी सद्गुरू माताजी म्हणाल्या, आत्ममंथन हा हृदयापासून विचार करण्याचा विषय आहे, शुष्क बौद्धिक तर्कवितर्काचा विषय नाही। परमात्म्याने या सुंदर जगाची रचना केली। जर आपण या जगात आलो आहोत तर मनातील विपरीत भावनांना दूर करत मानवतेच्या भावनेने युक्त होऊन जीवन जगायचे आहे। सत्संग कार्यक्रमामध्ये देश विदेशातून आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत भक्तिरचना, कविता व विविध प्रस्तुतींच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले। समागम समितीचे समन्वयक आदरणीय नंदकुमार झांबरे यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले।